नमस्कार मित्रांनो, मी असिस्टंट लोको पायलट प्रथमेश चंद्रकांत कुंभार स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनेलवरती। मित्रांनो, असं म्हणतात की आयुष्य प्रत्येकाला एक संधी देतं, त्या संधीचं सोनं करायचं हे आपल्या हातात असतं। अशीच एक संधी तुमच्यासाठी आली आहे। ही संधी आहे ट्रेन चालवण्याची। जर का तुमचं ITI डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग झालेलं असेल तर तुम्ही ही संधी घेऊ शकता। कारण मित्रांनो, रेल्वे बोर्डनी 11,000 वॅकन्सीज ह्या असिस्टंट लोको पायलटच्या काढलेल्या आहेत। जर का तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता, ज्याच्या वॅकन्सी म्हणजे ज्याचं फॉर्म फिलिंग हे 15 मे पासून सुरू होणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये आज पूर्ण डिटेलमध्ये या वॅकन्सीबद्दल चर्चा करणार आहोत। फॉर्म फिलिंग कशी करायची किंवा याचा एक्झाम पॅटर्न काय असेल मित्रांनो। चल मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास नक्की लाईक करा। आणि हो मित्रांनो, जर का तुमच्या ओळखीमध्ये कोणाचा ITI डिप्लोमा इंजिनिअरिंग झाला असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना सुद्धा रेल्वेमध्ये सर्व करण्याची संधी मिळू शकते। मित्रांनो, टोटल 11,000 वॅकन्सीज आहेत। त्याची फॉर्म फिलिंग स्टार्ट होतीये 11/5/2026 पासून 14/6/2026, म्हणजे लगभग तुमच्याकडे 1 महिना आहे। तुम्ही त्या 1 महिन्यामध्ये फॉर्म फिलिंग करू शकता। rrbapply.gov.in ही जी वेबसाईट आहे, यामध्ये तुम्ही अकाउंट क्रिएट करून, किंवा खूप जणांचं अकाउंट असेल, ज्यांचं नसेल त्यांनी परत क्रिएट करून तुम्हाला अप्लाय करू शकता। त्याची 15 तारखेला एक फुल नोटीस येईल, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल, अजून गोष्टी क्लिअर होतात ते। पण मी तुम्हाला व्हिडिओ यासाठी बनवतोय की तुम्ही आत्तापासून तयार राहा, अभ्यासाला सुरुवात करा। ह्याचे जे पेपर्स असतील ते लगभग 7 ते 8 महिन्यानंतर पेपर होतील। ह्या पेपरची मी तुम्हाला सांगतो, पेपर हे 3 स्टेजेसमध्ये असणार आहे। CBT 1 असते, CBT 2 असते आणि सायको एक्झाम असते। CBT 1 मित्रांनो ही 75 मार्काची असते। त्याच्यामध्ये मॅथ, रिझनिंग आणि सायन्स आणि थोडा GKचा पार्ट असतो। CBT 2 ही तुमचा मेजर फोकस हा CBT 2 आणि सायकोवर असणार आहे। CBT 2 मध्ये सेम त्याच लेवलचं मॅथ येतं, रिझनिंग येतं आणि इथे सायन्सचा क्वेश्चन म्हणजे थोडासा वेटेज आहे ते वाढतं, लगभग 50 मार्काचं। हा सगळा मिळून 100 मार्काचा पेपर असतो आणि जो त्याच्यातलाच पार्ट B असतो तो ट्रेडचा असतो, ज्यामध्ये तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे। फॉर्म फिलिंग करताना तुम्ही तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड तिथे नुसार ते ट्रेड सिलेक्ट करा। त्या ट्रेडचा पेपर हा पार्ट B मध्ये असतो। पार्ट B क्वालिफाईड नेचरचा असतो। तुम्हाला 75 पैकी लगभग 27.5 म्हणजे 28 मार्क पाडायचे असतात आणि पार्ट A मध्ये तुम्हाला जेवढी जास्त मार्क घेता येतील तेवढे जास्त मार्क घेऊन तुमचं ते मेरिट बनतं। त्याच्यानंतर सायको टेस्ट असते। सायको टेस्ट खूप सोपी असते, जस्ट तुमचं मेमरी टेस्ट म्हणजे एक प्रकारची असते, त्याचं जास्त काही हे नाही। तुमचा पण मेन फोकस हा तुमचा CBT 2 वर असला पाहिजे। त्याच्यानंतर तुमचं येणार आहे ते मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। मित्रांनो, आपण जेव्हा स्टेशनवर उभे असतो ना, त्यावेळेस जेव्हा ट्रेन येते त्याच्यामध्ये इंजिन असतं ना, आपली पहिली नजर त्याच्याकडे जाते आणि त्या आतमध्ये बसणाऱ्या 2 व्यक्तींकडे म्हणजे लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट या दोघांकडे जाते। आपल्याला पण म्हणजे असं मला पण खूप वेळा वाटायचं जेव्हा मी ट्रेन बघायचो की आपल्याला सुद्धा चालवायची आहे, आपल्याला सुद्धा रेल्वेला सर्व करायचं आहे। मित्रांनो, मी तेच सांगतोय की तुम्हाला ही संधी आलेली आहे, तुम्ही या संधीचं सोनं करा। असिस्टंट लोको पायलटच्या टोटल 11,000 वॅकन्सी आहेत, खूप चांगल्या वॅकन्सी आहेत। याचा एज क्रायटेरिया हा 18 ते 30 वर्षाचा आहे। त्याच्यानुसार तुम्हाला प्रत्येक कास्टनुसार ते रिझर्वेशननुसार ते व्हॅरी होत राहतं। असं काही नाहीये की तुम्ही रेल्वेला फॉर्म अप्लाय केला की तुम्हाला कुठे पण जॉबला जावं लागतं, कारण खूप जणांचा गैरसमज असतो की रेल्वे तुम्हाला भारतभर कुठे पण जावं लागेल। तसं नाही मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरताना जर का तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुम्हाला RRB मुंबई सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे आणि SCRचा काही भाग मिळून मग तुम्हाला महाराष्ट्रातच राहता येईल। आणि जर का तुम्हाला मार्क्स चांगले मिळाले तर तुम्हाला पोस्टिंग हे तुमच्या घराच्या जवळ जे लॉबी असेल, स्टेशन असेल, तिथे तुम्हाला पोस्टिंग मिळेल। असं काही नाहीये की तुम्हाला भारतभर फिरावं लागेल, असं अजिबात नाही। जर का तुम्ही मार्क्स चांगले घेतले तर तुम्ही महाराष्ट्रातच राहणार आहे। याचा पेपर कसे असतात हे समजून घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला मी सांगतो की तुम्ही टेक्स्टबुक नावाचं ॲप्लिकेशन आहे, तर तुम्ही त्याच्यावर जाऊ शकता। तुम्ही त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळतील। आणि हो मित्रांनो, की टेक्स्टबुकचा एक सुद्धा आत्ता ऑफर चालू आहे, लिमिटेड टाईमची जी ऑफर आहे। म्हणजे ही फक्त प्ले स्टोर म्हणून टेक्स्टबुकच्या ॲपसाठी आहे। आणि ही ऑफर अशी आहे की तुम्हाला 7 दिवस ही फ्री टाईम म्हणजे 7 दिवस पासचा फुल
ॲक्सेस मिळणार आहे. मग जर तुम्ही हा पासचा ॲक्सेस घेतला, 7 दिवसांसाठी तो फ्री असणार आहे, तर तुम्ही घेऊ शकता. मग तुम्हाला समजेल की ALP मध्ये नक्की क्वेश्चन काय येतात, म्हणजे कोणत्या प्रकारचे असतात, त्याची लेवल किती असते, ह्या तुम्हाला या फ्रीमध्ये 7 दिवसांसाठी यूज करू शकता तुम्ही. आणि मित्रांनो पण एकच आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्या लिंक तुम्ही जाल तरच तुम्हाला ती व्हॅलिड ठरणार आहे, नाही तर अदरवाईज ते होणार नाहीये. आपला जो कुपन कोड आहे तो तुम्ही अप्लाय करा. मी इथे दिला आहे माझा कुपन कोड किंवा देतो, आणि तो तुम्ही अप्लाय करून तुम्हाला 7 दिवसासाठी फ्री ॲक्सेस मिळेल त्याचा. पण एक लक्षात घ्या, जर का तुम्ही अगोदर पास घेतला असेल टेक्स्टबुकचा तर ही ऑफर तुमच्यासाठी नाही आहे. ज्यांना नवीन घ्यायचं म्हणजे त्यांनी अजून घेतला नाहीये त्यांच्यासाठी ही ऑफर आहे. तुम्ही नक्की त्याचा उपयोग करा. तर मित्रांनो काय होईल ना, ह्याची ही ऑफर फ्री आहे, ह्याच्यामध्ये तुमचा 1 रुपया पण लागणार नाहीये. पण तुम्हाला या 7 दिवसामध्ये ALPला जास्त समजून घेता येईल, त्याचे एक्झाम पॅटर्न कशी आहे, लेवल काय हे तुम्हाला समजता येईल. ते तुम्हाला डॉक्युमेंटची काळजी घ्या. डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते तुम्ही रेडी ठेवा. जर का तुमचं ITI झालं असेल, जो तुम्ही 10वी बेस केला असेल, 12th बेस केला असेल, जर का 10वी वर केलाय तर 10वीचं तुम्हाला मार्कशीट लागेल. आणि ITIचे सगळ्या 6 महिन्याचे म्हणजे ते सेमिस्टर वाईज असतं, तर सेमिस्टर वाईज मार्कशीट लागतील. आणि ITI जर का डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाचे मार्कशीट. आणि जर का डिग्री झाली आहे तर डिग्रीला फायनल हे सुद्धा येतं, काय म्हणतात, डिग्री सर्टिफिकेट, ते सुद्धा तुम्हाला लागेल. फॉर्म भरताना याची गरज नाही आहे डिग्री सर्टिफिकेटची, पण तुम्हाला जेव्हा तुमचं जॉईनिंग करायची वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट गरजेचं असतं. कारण खूप जण असतात की ते युनिव्हर्सिटीतून ते डिग्री पासिंग सर्टिफिकेट तर घेतात पण डिग्री सर्टिफिकेट घेत नाही. तुम्ही ते तुम्हाला जॉईनिंगसाठी लागेल. आणि जर का तुम्ही ओपन मध्ये येत असाल तर डॉक्युमेंटशी कास्टशी तर संबंध नाही, पण तुम्ही OBC EWS ज्यांचं असेल किंवा बाकी SC ST असतील त्यांचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला हे सेंट्रल कास्ट लागेल. SC STचं ते एकदाच काढायचं असतं, ते लाईफ टाईम चालतं. OBCला दर फायनान्शियल इयरला ते रिन्यू करावं लागतं. आणि लक्षात घ्या, तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असणार आहे ते फॉर्म फिलची जी लास्ट डेट आहे, म्हणजे लास्ट डेट आहे 14/6/2024, तर त्याच्या अगोदरची व्हॅलिड असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही अप्लाय केलंय, समजा ती अप्लाय डेट ही लास्ट फॉर्म भरण्याच्या लास्ट डेटच्या पहिली असली पाहिजे. आणि बाकीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावं लागत नाही. फक्त तुम्हाला आधार कार्ड आणि फोटो आणि साईन ह्या 3च गोष्टी अपलोड कराव्या लागतात. बाकी सगळ्या डॉक्युमेंटचा फक्त नंबर टाकायचा असतो. पण तो नंबर टाकताना काळजी घ्या की नंबर चुकू नये. 1-2 वेळा बघा, 3 वेळा बघा, कारण तो नंबर चुकला तर पुढे जाऊन तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येतो. खूप जणांना प्रश्न पडेल की आता आपण अभ्यास कसा करायचा. तर मी तुम्हाला सांगतो, यावर मी खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत. माझ्या YouTube चॅनलवर तुम्हाला व्हिडिओज मिळतील. मी तुम्हाला इथं सुद्धा सांगतो की तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं तर सेल्फ स्टडी करा, ऑनलाईन असेल ऑनलाईन करा, मराठी असेल मराठीत सुद्धा ऑप्शन्स आहेत, हिंदीतून सुद्धा ऑप्शन आहेत. फक्त मी एवढंच सांगेल की मराठीमध्ये थोडा कंटेंट कमी आहे, तुम्हाला स्वतःला जास्त मेहनत घ्यावी लागेल सिलेक्शनसाठी. तुमचं जर का मॅथ्स 0 असेल, रिझनिंग 0 असेल, सायन्स तुम्ही 0 पासून जरी आत्तापासून सुरुवात केली तर येणाऱ्या लगभग ह्याचा पेपर हा जो होणार आहे तो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये याची प्री होणार आहे. लगभग तुम्हाला एक 6 ते 7 महिने मिळणार आहेत. त्या 6 ते 7 महिन्यामध्ये तुम्ही सिलेबस कव्हर करू शकता. सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे मेडिकल स्टँडर्ड. ALPचं मेडिकल हे A1 कॅटेगरीचं असतं, त्यामुळे तुम्हाला याची खूप काळजी घ्यावी लागेल. जर का तुम्हाला डोळ्यांमध्ये चष्म्याचा नंबर असेल, म्हणजे जास्त नंबर असेल, तर तो तुम्ही विजन 6/6 येत नसेल तुमचं, तर ते तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. कारण पुढे जाऊन तुमचं मेडिकलला तो इश्यू होणार. मेडिकल चेक करताना तुम्हाला नॉकनी नसली पाहिजे, फ्लॅट फूट नसले पाहिजे, हायड्रोसिल, या सगळ्या गोष्टी, चेस्ट असेल, तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करतात त्यामुळे पहिल्यांदा आपण A1 मेडिकली फिट आहोत का हे तुम्ही एकदा बघा. जास्त करून तुम्ही डोळ्यांमध्ये, जर का डोळ्यामध्ये तुमचं विजन 6/6 असेल तरच तुम्ही हा फॉर्म अप्लाय करा. कारण कसं होतं, खूप जण खूप जास्त मेहनत घेतात आणि मेडिकलला ह्या प्रोसेसमधून बाहेर होतात. तसं होऊ देऊ नका. तुम्ही फॉर्म भरताना फक्त हे बघा की आपण A1 मेडिकल कॅटेगरीमध्ये येतो का.
तुमची घरची परिस्थिती कशी असू द्या मित्रांनो, पण एक सरकारी जॉब हा तुमचा, एक सरकारी नोकरी तुमचं पूर्ण म्हणजे आयुष्य बदलून टाकते. तुम्ही खूप जास्त मेहनत घ्या मित्रांनो. मी सुद्धा तुमच्या सोबत आहे. जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. माझे टेलिग्राम चॅनलला मी ह्याची शॉर्ट नोटीस टाकलेली आहे. याची जेव्हा फुल नोटीस येईल मी फुल नोटीस पण टाकेल. 15 तारखेपासून फॉर्म चालू होता ते. चांगला अभ्यास करा. आजच्या पुरतं इथेच थांबतो. काही प्रश्न असेल तर मला तुम्ही नक्की विचारा कमेंट सेक्शनमध्ये. थँक्यू सो मच मित्रांनो.